श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार. तुम्हा सर्वांच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन तुमचा दिवस आनंदात जावो. यंदा 6 सप्टेंबर रोजी आली आहे हरतालिका. तर हरतालिका व्रत कोणी करायचे, हरतालिकेचा पूजा विधी काय आहे, पूजा कशी मांडायची, शुभ मुहूर्त काय आहे, व्रत कोणी करायचे आहे, उपवास कसा करायचा, उपवासाला काय खावे, या संदर्भातली सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. यंदा 6 सप्टेंबर रोजी 2024 मध्ये 6 सप्टेंबर रोजी हरतालिका व्रत आले. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला हे व्रत साजरे केले जाते. हे म्हणजे तृतीय ही तिथी, यावर्षी ही तिथी 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:21 सुरू होणार आहे आणि 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 संपणार आहे. म्हणजेच उदय तिथीनुसार पूजेचा दिवस, पूजेचा शुभ मुहूर्त 6 सप्टेंबर रोजी आहे. पूजेची शुभ वेळ या दिवशी आहे सकाळी 6:01 पासून 8:32 यावेळी तुम्ही पूजा करायची आहे. ज्यांना शक्य नाही होत पूजेच्या वेळेत, शुभ वेळेत पूजा मांडणं, त्यांनी दुपारी 12च्या आत पूजा करायची आहे. नाही जमलं तर प्रदोषकाळी केली तरी चालेल. माझं वैयक्तिक सांगता, मला ह्या शुभ वेळेमध्ये पूजा मांडणं शक्य होत नाही, त्यामुळे मग दुपारी 12च्या तुम्ही पूजा मांडा किंवा प्रदोषकाळी हे व्रत केलं तरी हरकत नाही. आता पूजा कशी मांडायची आहे ते बघूयात. एक चौरंग घ्यायचं आहे. ज्या जागेवरती आपण पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची, त्यावरती चौरंग ठेवायचा, समोर रांगोळी काढायची आणि चौरंगावरती स्वच्छ वस्त्र अंथरायचं. त्या वस्त्रावरती मध्यभागी हरतालिकेची मूर्ती आपल्याला जी विकत मिळते ती ठेवायची आहे. हरतालिकेच्या मूर्तीच्या समोर आपण वाळूचे शिवलिंग बनवायचं आहे. तुम्ही वाळू घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती हरतालिकेच्या मूर्तीच्या समोर ठेवायची आहे आणि त्याला शिवलिंगेचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर या सगळ्यात पुढे एक थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, त्याच्यावरती सुपारी ठेवायची आहे. हे आपलं गणपती म्हणून आपण स्थापन करायचं आहे. गणपतीनंतर शिवलिंग तयार करायचं आहे. त्याच्या पाठीमागे हरतालिका ठेवायच्या आहेत. हरतालिकेच्या एका बाजूला पत्री ठेवायची आहेत आणि दुसऱ्या बाजूला फळे ठेवायची आहेत. पत्री तुम्ही एक कुठल्याही, म्हणजे जी काही आपण पानं घेणार आहे झाडाची, ती एक घ्यायची आहेत, जास्त घ्यायची गरज नाही. एक पानं घ्यायची आहेत आणि ती सगळी तिथे ठेवायची आहेत, अर्पण करायची आहेत. यानंतर आपण जे शिवलिंग बनवलं आहे त्याला भस्म लावायचं आहे, त्याला बेलपान अर्पण करायचं आहे. हरतालिकेला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. शिवलिंगाला देखील वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. गणपतीला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर समोर रांगोळी आहे, अगरबत्तीनं ओवाळायचं आहे. अशा पद्धतीने ही पूजा मांडायची आहे. अगदी साधी आणि सोपी पूजा मांडायची आहे. शिवलिंगाला देखील पत्रे अर्पण करायच्या आहेत. जेवढ्या तुम्ही पत्री घेणार आहेत त्या सगळ्या पत्री तुम्ही ह्या देवाला अर्पण करायच्या आहेत, शिवलिंगाला आणि हरतालिकेला अर्पण करायचे आहेत. वस्त्रमाळ देखील अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायचे आहेत. अशा पद्धतीने साधी आणि सोपी पूजा मांडायची आहे. त्यानंतर दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. पंचामृत बनवून त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालू शकते. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्ही कहाणी वाचायची. हरतालिकेचे जे पुस्तक असतं त्यामध्ये जी कथा आहे ती कथा वाचायची आहे आणि आरती म्हणायची आहे. आरती म्हणून झाल्यानंतर हे आपली पूजा संपन्न झाली. या दिवशी तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे. हा उपवास तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो, त्या दिवशी नाही. या उपवासाला तुम्ही तिखट मीठ खाऊ शकत नाही. या उपवासाला फक्त फलाहार करायचा आहे. पण जे कोणी गरोदर असतील, ज्या गरोदर स्त्रियांनी किंवा बाळंतीण झाली असतील त्या स्त्रियांना उपवास करणं शक्य होत नाही. तर अशा वेळी तुम्ही तुमच्या भागात जे काही खात असाल, म्हणजे काही ठिकाणी खिचडी देखील खाल्ली जाते, तर तुम्ही ती खाऊ शकता. बिना तिखट मिठाची खिचडी, गोड खिचडी बनवून खातात, ती खिचडी तुम्ही खाल्ली तरी हरकत नाही. शाबूची खीर करून खाऊ शकता किंवा बटाट्याचा शिरा, कंदमुळे या उपवासाला चालतात. माता पार्वतीने, यामागे एक कथा आहे, हरतालिकेच्या व्रताच्या मागे कथा आहे. माता पार्वतीने भगवान शिवशंकरांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केलं होते. या व्रताची सुरुवात माता पार्वतीने केली होती. रानामध्ये भटकत असताना तिने व्रत केलं होतं आणि ते व्रत चालू असताना फक्त कंदमुळे खाऊन उपवास केला होता. म्हणून या उपवासाला आपण फक्त फलाहार किंवा कंदमुळे खाऊनच करायचा असतो. पण ज्यांना शक्य होत नाही त्यांनी राजगिऱ्याचे लाडू किंवा राजगिऱ्याची भाकरी, बटाट्याचा शिरा किंवा शाबूची खीर अशा पद्धतीने खाऊन उपवास केला तरी हरकत नाही. आपली तब्येत सांभाळून उपवास करायचा आहे, व्रतवैकल्य करायचे आहेत. ज्यांना मासिक धर्म आला असेल
त्यांनी पूजा करायची नाही. या दिवशी फक्त उपवास करायचा आहे आणि नामस्मरण करायचं आहे, कारण नामस्मरण ही देखील उपासनाच आहे. शिवशंकरांची आराधना करायची आहे. अशा पद्धतीने ज्यांना मासिक धर्म आला असेल त्यांनी हे व्रत करायचं आहे. गर्भवती महिलांनी आणि बाळंतीण महिलांनी ही देखील पूजा करायची आहे आणि उपवास करायचा आहे. उपवास जमत नसेल तर तुम्ही ज्या पद्धतीने करता तुमच्या भागामध्ये जे खाऊन उपवास केला जातो तशा पद्धतीने केला तरी हरकत नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी बरीच व्रतवैकल्ये आहेत की जी व्रतवैकल्ये केल्यामुळे आपल्याला मनासारखा जोडीदार मिळतो, इच्छित वर लाभतो आणि जर लग्न झालं असेल तर आपल्या पतीसाठी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. अशा व्रतांपैकी एक व्रत म्हणजे हरतालिका व्रत आहे. त्यामुळे हे व्रत तुम्ही सगळ्यांनी आवर्जून करायचं आहे. ज्यांना शक्य होत नाही, म्हणजे लग्नाच्या आधी तुम्ही नसेल केलं आणि आता लग्नानंतर जर चालू करणार असाल तर हे व्रत तुम्ही आवर्जून करा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत तुम्ही आवर्जून करायचं आहे. वर्षातून एकदा येणारं व्रत आहे, जास्त कडक नियम नाही आहेत, त्यामुळे हे व्रत तुम्ही नक्की करू शकता. आता ह्या व्रताचा उपवास असतो, या व्रताला दिवशी पूर्ण दिवस उपवास असतो. तो रात्री सोडायचा नाही, तो दुसऱ्या दिवशी. या उपवासाचं पारण दुसऱ्या दिवशी केलं जातं. दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, संपूर्ण जेवण बनवायचं आहे. त्यानंतर या जेवणाचं जे काही तुम्ही जेवण बनवाल त्याचा नैवेद्य हरतालिकेला दाखवायचा आहे आणि नंतर त्याची उत्तर पूजा करून झाल्यानंतरच तुम्ही उपवास सोडायचा आहे. अशी साधी सोपी पूजा हरतालिके दिवशी तुम्ही करायची आहे आणि उपवास देखील करायचा आहे. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.